लग्नानंतरची ही माझी पहिलीच अशी भाऊबीज होती जी माझी माहेरी नाही तर हॉस्पिटलमध्ये झाली. दिवसभर मी हॉस्पिटलमध्येच होते कारण आज माझा होता 4था दिवस हॉस्पिटलमध्ये. आजही मला दिवसभर सलाईन लावायचे होते आणि संध्याकाळी मी इथंच माझ्या घरी म्हणजे सासरी थांबणार होते. तर वरद त्याच्या आजीबाबा सोबत मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेला होता आणि मस्त असा मास्क लावून दिवसभर आजीबाबा सोबतच फिरत होता. वरद आजीबाबा सोबत गेला. त्यानंतर माझी सलाईन वगैरे संपली आणि दुपारी मी घरी आले. तर घरी आल्याच्या नंतर ना अंगणात बसले होते आणि अंगणात समोर एवढ्या सगळ्या चिमण्या आहेत ना ज्या चारा खायला आलेल्या होत्या. तर सगळ्यांना अशा उडून पण गेल्या लगेच आणि मी इथं बसले होते तुळशीच्या वट्यावरती. घरी कुणीच नव्हतं. मी आणि वरचे पप्पा दोघेच होतो आणि आज फायनली हाताचं सलाईन काढलं. आऊट गेलो होतं त्यामुळे हात खूप दुखत होता. हात पण सुजलेला होता. मग बराच वेळ मी इथं अंगणातच बसले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला जायला निघालो. 4 दिवस गावाला राहिल्याच्या नंतर परत पुण्याला यायची इच्छा होत नव्हती, पण काय करणार, यावंच लागणार कारण की यांना ऑफिस होतं. तर मस्त असं संध्याकाळी वरद नाही तर सुरसुऱ्या वाजवत होता उरलेल्या आणि सुरसुऱ्या वाजवताना ना त्याने मास्क लावला होता कारण त्याला त्या धुराची एलर्जी होती. त्यामुळे मग त्याला मास्क लावून आम्ही सुरसुऱ्या वाजवायला दिल्या. तर अशी झाली आमची दिवाळी.